आम्ही पालगडच्या इथल्या वरच्या माचीवर पोचलो आहे. तर इथे असे 2 रस्ते फुटतात. तर जो लेफ्टला जाणारा रस्ता आहे तो वर पालगडला जातो. इथे पाटी पण लावली आहे. तर आम्ही ॲक्च्युली रात्री येऊन खाली झोलाई देवीचं मंदिर आहे जिथनं घाट जस्ट चालू होतो पालगड गावाच्या थोडंसं पुढे येऊन लेफ्टला. तर ते खूपच मोठं मंदिर आहे. सो ते स्टेसाठी वापरू शकतो. तिकडे लाईट वगैरे सगळं आहे. आणि मग वर पहाटे येऊन सनराईजच्या आधी इथनं वर जाणं खूप जास्त इझी आहे. हा गड शिवाजी महाराजांनी बांधलेला. इथला खेड आणि पालीच्या मधला जो मार्ग आहे त्याला लागून हा पालगड आहे. तर इथे आजूबाजूला भरपूर डेन्स जंगल आहे. तसं पाहायला गेलं तर गड हा साधारण 1.5 एकरात पसरलाय. तिकोणाचा बालेकिल्ला जेवढा मोठा असेल तेवढा या अख्ख्या गडाचा घेरा आहे. ह्या सीझनमध्ये गवत खूप वाढलं असल्यामुळे असं गवतातनं इथनं चालत येऊन इथे जस्ट समोर पायऱ्या लागतात आणि 2 तोफा आहेत इथे. हा एंट्रन्स आहे गडाचा जो आता काही एक्झिस्ट करत नाही. गडावर पोचल्यावर हा इथला दरवाजा बघायला मिळतो. फक्त दोन्ही साईडचे बुरुज त्याचे राहिलेत. ही कडी लावायची जागा आहे पण ह्याचं बाकीचं स्ट्रक्चर पूर्णपणे तुटलं आहे. हा गडावरचा 2 नंबरचा दरवाजा आहे जो ह्या माचीवरच्या गावाच्या साईडला पॉईंट करतो. तर आता जो वर यायचा रोड झाला आहे, जी ट्रेल आहे जिथे आम्ही गाडी पार्क केलेली, तर ती अख्खी गोल फिरून तिथनं येते. पण तिथेच अजून एक ट्रेल फुटत होती तर त्याची ही वाली रिज आहे. तर त्या रिजवरनं इथे या दरवाजाला येणारी डायरेक्ट वाट आहे. पण ज्या सीझनमध्ये आम्ही आलो आहे ही वाट आत्ता करणं जरा अवघड आहे कारण गवत खूप जास्त आहे. ह्या वेगवेगळ्या काही टाक्या 1-2 बघायला मिळतात आणि ह्या टाकीला लागून तिकडे वाड्यांचे काही चौथरे पण होते. आता ते गवतात दाखवणं इनफॅक्ट आत्ता अवघड आहे ह्या सीझनमध्ये, पण आहे तिथे. सो कोणी उन्हाळ्यात आलं तर नक्कीच ते बघू शकता. आणि तिकोण्यासारखे याला प्रॉपर 3 बुरुज आहेत 3 टोकांना. साधारण 1 ते 2 वर्षापूर्वी इथे संवर्धनाचं काम झालेलं आहे या गडावर. तर आता हे गवत नंतर आलंय, पण मी जर प्रॉपर सीझनमध्ये आलो असतो उन्हाळ्यामध्ये तर बघायला ते मी आलं असतं की आता त्या साईडला 2 तोफा आहेत. मग वर आल्यावर अजून एक तोफ आहे आणि त्या तोफेला आता रंगून वगैरे ठेवलंय म्हणजे ती जास्त अजून पुढे गंजणार नाही. सो असं काय काय वेगवेगळं काम झालंय. मी रात्री दाखवल्या त्या तोफा होत्या. ही एक लेफ्टला आहे आणि ही राईटची आहे ज्याचं तोंड आता तुटलं आहे. आजचा दिवस तसा ढगाळ असणार आहे. तर इथे समोर ढगांचा लिटरली समुद्र आहे. हे पूर्ण असं खालचा जो पट्टा आहे तो पूर्णपणे धुक्यात म्हणजे ढगांमध्ये कव्हर्ड आहे. सो जिथे आम्ही मंदिराच्या इथे झोपलेलो तिथे इव्हन धुकं होतं कारण ती घाटाची स्टार्टिंग होती. आता घाट एका पॉईंट नंतर चढल्यावर मग वरचं त्या मानाने क्लिअर होतं आणि आता परत ढग आलेत. सो काही सांगता येत नाही पाऊस येईल का काय.